ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा 6वा भाग. जून 1720 मध्ये कॅप्टन बेट्सनं वरळीच्या बांधाच्या बांधकामाची सुरुवात केली. बेट्सच्या आवश्यकतेनुसार कंपनी सुरतहून 3 लाख दगडाच्या लाद्या, 600 खंडी लाकडं, 1000 मण गूळ पाठवून देते. पहिल्या महिन्यातच या कामासाठी एकूण 4542 रुपये खर्ची पडतात. पुढच्या 3 महिन्यात आणखी तेवढेच पैसे खर्च होतात, पण बांधकाम मात्र वर येताना काही दिसत नाही. वास्तविक बेट्सनं हे संपूर्ण काम 9 महिन्यातच म्हणजे मार्च 1721 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित होतं, पण ते वर्ष संपत आलं तरी बांध काही आकाराला येताना दिसेना. सन 1721 अखेर या बांधकामावर सुमारे 64,336 रुपये खर्ची घातले गेले. कंपनीच्या अधिकाऱ्यांची धाकधूक साहजिकच वाढू लागली. पुन्हा एकदा या बांधाच्या नावाखाली कंपनीला फसवलं जातंय की काय अशी शंका त्यांना येऊ लागली. जानेवारी 1722 मध्ये चार्ल्स बूनची बदली होऊन त्याच्या जागी आता विल्यम फिप्स मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून आणला जातो. कंपनीचे इंग्लंड स्थित संचालक नवीन गव्हर्नर विल्यम फिप्स यांना बांधाच्या प्रगतीविषयी सखोल तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देतात. पुढच्या 2 महिन्यात फिप्स सर्व कामांचा आढावा घेऊन मार्च 1722 मध्ये कंपनीला सादर केलेल्या आपल्या अहवालात वरळीचा बांध पूर्ण होण्यासाठी अंदाजापेक्षा दुप्पट खर्च आणि कालावधी लागणार असल्याचं कळवतो. आणि वरळीचा बांध पूर्ण करणं एव्हाना प्रतिष्ठेचा विषय झालेला असल्यामुळं हा खर्च करणंही आवश्यक असल्याची शिफारस करतो. 1723 सालही तसंच सरतं. 1724 सालच्या मध्यावर बांधकाम थोडं डोकं वर काढायला लागतं खरं, पण पुढच्याच महिन्यात ते बांधकाम कोसळतं. पुढची आणखी 2 वर्ष बांध बांधावा आणि पुन्हा कोसळावा हे चक्र सुरूच राहतं. खर्चाचा अंदाज कधीच चुकलेला असतो. आणखी किती कालावधी लागेल याची काही कल्पनाच नसते. बेट्सकडे विचारणा केली जाते तर तो आणखी काही कालावधी लागेल पण बांध पूर्ण होईल असं सांगत राहतो. कंपनी ही बाब गांभीर्याने घेते. कॅप्टन बेट्सवर कारवाई करण्याचा विचार करू लागते, पण तो विचार मागेही घेते, कारण तो जर काम सोडून गेला तर तोवर घातलेला पैसा वाया जाण्याची भीती असल्यामुळं काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला जातो. सन 1727 अखेरीस बांधाचं काम पूर्ण होत येतं. कंपनीला आता कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळं लंडनहून बांधाची काळजीपूर्वक तपासणी करण्याच्या सूचना केल्या जातात. बांधात काही दुरुस्त्या करणं गरजेचं असेल तर त्या तातडीने करून घ्याव्यात असंही कळवलं जातं. सन 1728 मध्ये बांधकाम अगदी अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपतं आणि पावसाळा सुरू होतो. त्या वर्षाचा पाऊस थोडा जास्तच असतो. तुफान वारा, उंच उठणाऱ्या जोरदार लाटांच्या बांधाला बसणाऱ्या धडकांनी बांधाच्या उतारावरच्या दगडी लाद्या समुद्रात वाहून जाऊ लागतात. त्या बाजूला बांधाला भगदाड पडू नये म्हणून बांधाची समुद्राकडची बाजू
अधिक रुंद करून तिला आणखी उतार देण्याची आवश्यकता असल्याचं ध्यानात येतं. बांध टिकून राहणं आवश्यक असल्यामुळं तोही खर्च करण्याची मंजुरी कंपनी देते. बांधाच्या समुद्राकडच्या भिंती अधिक उताराच्या करून आणि त्यावरच्या वाहून गेलेल्या दगडी लाद्यांच्या जागी नवीन लाद्या बसवण्याचं काम करण्यासाठी तुरुंगातून कैद्यांना आणलं जातं. काम यशस्वी झाल्यास त्यांना कैदेतून मुक्त करण्याचं आश्वासनही दिलं जातं. साधारण 1728च्या अखेरीला काम पूर्ण होतं. बांधाचं काम 9 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित असताना त्यासाठी जवळपास 8 वर्षांचा कालावधी लागलेला असतो. पण अखेरीस ते आव्हानात्मक काम पूर्ण होतं. हा बांध बांधल्यानंतर मुंबईची सर्व बेटं समुद्राकडच्या बाजूनं बंद करण्याचं अशक्यप्राय काम संपुष्टात येतं. आता केवळ मधल्या जागेत भरणी करून एकसंध जमीन तयार करण्याचं म्हणजेच रेक्लमेशनचं काम तेवढं शिल्लक राहिलेलं असतं. आणि आता ते पुढची 200 वर्ष सुरूच राहतं. तो एक आणखी वेगळाच इतिहास आहे. वरईचा बांध पूर्ण केल्यानंतर कॅप्टन बेट्सनं दिनांक 25 जुलै 1729 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला पत्र लिहून कंपनीकडे ग्रॅच्युइटीची मागणी केली. त्याचबरोबर बांधकाम चालू असलेल्या 8 वर्षांसाठी प्रति महिना ₹100 प्रमाणे भत्ता आणि पालखीच्या भोयांना बेट्सने अदा केलेल्या रोजंदारीच्या परताव्याचीही मागणी केली होती. कंपनीनं बेट्सच्या मागण्या धुडकावून तर लावल्याच, वर बेट्सनं 8 वर्षांच्या काळात बांधावर झालेल्या अंदाजापेक्षा अधिक झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून ₹3,20,423 रुपयांची रक्कम द्यावी अशी मागणी केली. बेट्सनं अर्थातच कंपनीच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. थोडक्यात दोघांनीही एकमेकांच्या मागण्या धुडकावून लावल्या होत्या. वरईच्या बांधाचं अशक्यप्राय काम पूर्ण करणारा कॅप्टन बेट्स ह्याच्याविषयी फारशी माहिती मिळत नाही म्हणायला लंडनहून त्यावेळच्या मद्रासच्या फोर्ट सेंट जॉर्जशी केलेल्या पत्रव्यवहारात त्याचा त्रोटक उल्लेख वाचायला मिळतो. सन 1718 मध्ये लंडनहून दीव दमण मधल्या दीव बेटावर येण्यासाठी निघालेल्या किंग विल्यम या जहाजातल्या सैनिकांच्या यादीत मास्टर गनर कॅप्टन एलियास बेट्स हे नाव सापडतं. पण तो वरईचा बांध घालणारा बेट्स आहे की अन्य कोणी याविषयी नेमकं सांगता येत नाही. पण सन 1718 मध्ये जहाजाने लंडन ते दीव असा केलेला प्रवास आणि कथेतल्या बेट्सनं गव्हर्नर चार्ल्स बूनची मुंबईत 1720 सालात घेतलेली भेट पाहता वरईचा बांध घालणारा बेट्स हाच बेट्स असावा असं मानायला पुष्कळशी जागा आहे बरं का. मध्य मुंबईचा जन्म या बांधामुळे झाला. त्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागला हे खरं असलं तरी कॅप्टन बेट्सनं जिद्दीनं हे काम पूर्ण केलं. पण इतिहासानं त्याची दखल घेतली नाही असं खेदानं म्हणावं लागेल. असं का व्हावं याबद्दल आपण आता पुढच्या भागात ऐकू. बेटगाव अननगर शहर ते महानगर बनता. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.